नमस्कार, जय श्रीराम. आज 11 वाजताचं जे आपलं कृतीसत्र आहे त्याचा विषय आहे मुलींची डिफेन्स आणि पॅरामिलिटरी फोर्सेसमधला प्रवेश. काल आपण जे सत्र घेतलं व्यक्तिमत्व विकास यावर, त्यातल्या बऱ्याच पैलूंशी जर आपण परीक्षण केलं तर असं लक्षात येईल की मुलींची सैन्यातला प्रवेश हा भारतामध्ये प्रामुख्याने गेल्या 20 वर्षांपासून सुरू झालेला विषय आहे जोरात. जर पूर्वी आपण बघितलं तर सैन्यामध्ये प्रामुख्याने फक्त मुलांना प्रवेश असायचा, मुलींचा प्रवेश नसायचा. कारण त्यासाठी लागणारं रिगरस ट्रेनिंग, त्याच्यासाठी लागलेली मानसिकता, ती परिपक्वता मुलींमध्ये नसणं हा त्याचा एक भाग होता. मग त्या मुलींना ट्रेनिंगच्या मार्फत त्यांना आपण सैन्यामध्ये अधिकारी किंवा अगदी आपण जवान म्हणून पण कशी भरती करू शकतो, किंवा सैन्यामध्ये जी मिलिटरी हॉस्पिटल ही ब्रांच आहे MH, त्याच्यामध्ये नर्सिंग जे सेक्टर आहे तिथे सुद्धा मुलींना कसा वाव मिळू शकतो, या सगळ्या गोष्टींचं एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आपल्याकडे आहे. आत्ता आपण फेसबुक लाईव्ह करत असल्यामुळे तुम्ही, जसं मी आधी इन्स्ट्रक्शनमध्ये म्हटलं होतं की वही आणि पेन घेऊन बसले तर मी जे सांगेल ते तुम्हाला लिहून घेता येईल. आता सद्यस्थितीत जर तुम्ही बघितलं तर आपण बॉर्डरवरती आत्ता चायना आणि भारत यांच्यामध्ये जो तणाव चालू आहे, किंवा एकंदरीतच बॉर्डरवरती नेहमी तणावपूर्ण जी सिच्युएशन असते ती पाकिस्तानकडनं असो किंवा अन्य देशांकडनं असो, तर ती तणावपूर्व सिच्युएशन हँडल करण्यासाठी जे आपले जवान तिथे तैनात असतात, अधिकारी तैनात असतात, त्यांची मानसिकता आणि त्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स याचा जर अभ्यास केला तर फारच कणखर आणि कडक भूमिका निभावण्याची गरज असते. आणि त्यामध्ये जर मुलींना तिथे प्रवेश हवा असेल तर नुसतं स्त्री आणि पुरुष समानता हा विषय डोळ्यासमोर ठेवून तसा आपण विचार न करता तेवढं आपण टफ ट्रेनिंग घेऊन आणि तेवढी आपण त्यांना टक्कर देऊ शकतो का, हा पण विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक राष्ट्र हे त्याची स्वायत्ता, त्याचं स्वातंत्र्य हे पूर्णपणे त्या देशाच्या, त्या राष्ट्राच्या आर्मीवरती अवलंबून असतं. डिफेन्स फोर्सेस आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये 3 अंग आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. ह्या जर फोर्सेस आपण थोडा वेळ विचार केला की ह्या फोर्सेस जर नसल्या तर काय होऊ शकतं. ह्या जर फोर्सेस नसल्या तर आपली पूर्णपणे स्वायत्ता, आपण जे फंडामेंटल राईट्स म्हणून आपण ह्युमन राईट्सवाले पण जे कायम इकडे तिकडे बोंबा मारत असतात, तर हे सगळे संपुष्टात येतील 2 दिवसात. कारण इतका तणाव आणि प्रत्येक वेळेस इतकी सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल असते बॉर्डरवरती, हे तिथल्या जवानांना आणि अधिकाऱ्यांनाच याची कल्पना असते, आणि सैनिक अधिकाऱ्यांना. अशा वेळेस आज 21व्या शतकात जर आपण बघितलं तर भारतामध्ये मुलींनी आपलं करिअर म्हणून डिफेन्स फोर्सेस हा पर्याय निवडणं, हे देशसेवा करणं आणि स्वतःच्यासाठी किंवा आपणही एक करिअर म्हणून एक उत्कृष्ट पर्याय निवडणं असं मला वाटतं. आपण मागच्या 2 वर्षांपासून हे सत्र घेत आहोत. आपल्या बऱ्याच मुली, म्हणजे आत्तापर्यंत माझ्या संपर्कात असलेल्या 2 मुली ह्या MNS साठी ट्राय पण करत आहेत 12वी नंतर. आपण आता पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. डिफेन्स फोर्सेसमध्ये मुलींनी प्रवेश का मिळवावा, का आवश्यक आहे, तर सगळ्यात पहिला मुद्दा असा येतो की त्याच्यामध्ये तुमचा ओव्हरऑल व्यक्तिमत्व विकास होतो. त्याच्यानंतर तुमचा दृष्टिकोन जो असतो तो फार योग्य तऱ्हेने तो दृष्टिकोन बनण्यास सुरुवात होते. तुमच्यामधला आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास जागरूक राहतो कायम. आणि कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही बघितलं तर आज जर तुम्ही अभ्यास केला की बरेचसे रिटायर पण अधिकारी आपले जे असतात ते अनेक उत्तम कंपन्यांमध्ये उच्च पदांवरती, आणि अगदी राजकारण असू दे
समाजकारण असू दे किंवा बाकी कुठलं क्षेत्र असू दे, तिथे उत्तम भूमिका गाजवत आहेत. त्यामुळे डिफेन्स फोर्सेसमध्ये अनुभव घेतलेली व्यक्ती ही तिचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट स्किल, मॅन मॅनेजमेंट, इक्विपमेंट मॅनेजमेंट या सगळ्याच बाबतीत अतिशय उत्कृष्टपणे ती प्रभावी ठरू शकते. तुम्हाला खूप ठिकाणी म्हणजे भारतभर आणि भारताच्या बाहेरही फिरण्यास वाव मिळतो. तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटतात, आपण एका प्रदेशात राहत असतो, एका राज्यात राहत असतो आणि त्या राज्याच्या मर्यादेत आपण लोकांशी कायम संपर्कात असतो आणि तेवढ्याच लोकांशी बोलून आपण आपलं एक ओपिनियन बनवत असतो. जर तुम्ही डिफेन्स फोर्सेसचा विचार केला तर तुम्ही खूप लोकांना भेटतात आणि त्यांच्याबरोबर संभाषण करून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकतात. तुम्ही एक उत्कृष्ट लीडर सुद्धा होऊ शकतात डिफेन्स फोर्सेसचं जे ट्रेनिंग आणि तिथला जो अनुभव आहे त्याच्या माध्यमातून. शिस्त आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात शिस्तीचा फार मोठा एक अविभाज्य भाग आहे. शिस्त जर माणसाच्या आयुष्यात असली तर तुम्ही कुठलाही तुमचं एम किंवा तुम्ही तुमची कुठली गोष्ट साध्य करू शकता. आर्मीमध्ये मुळातच शिस्तीचं वातावरण असल्यामुळे तुम्ही नेहमी बघाल की सिव्हिलमधनं आपण जेव्हा आर्मीच्या कॅन्टॉन्मेंटमध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला पूर्णपणे एक वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं की जिथे प्रत्येक गोष्ट, रस्ते असो, झाडं असो, तिथल्या बिल्डिंग्स असो, तिथला मेंटेनन्स असो, प्रत्येक गोष्टी सुनियोजितपणे हाताळलेल्या जाणवतात. आपल्याला असं वाटतच नाही अरे आपण याच शहरामध्ये आहोत का. नाशिक शहरामध्ये तुम्ही बाहेरनं जर नाशिकच्या कॅन्टॉन्मेंटमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला हे खूप जाणवेल. फिटनेस, आपण कुठलाही क्षेत्र घ्या ज्याच्यामध्ये फिटनेस फार महत्त्वाचा असतो. तुमची मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे आर्मीमध्ये मुळातच सकाळपासनंचं जे जवान अधिकाऱ्यांचं रुटीन असतं त्याच्यामध्ये फिटनेसचा एक फार मोठा भाग असतो. मेंटल स्टॅमिना आणि स्ट्रेंथ तुम्हाला अतिशय ॲडव्हर्स, काल आपण व्यक्तिमत्व विकासमध्ये एक आपण क्वेश्चन बघितलं ज्याच्यामध्ये आपण म्हटलं ॲडव्हर्सिटी क्वेश्चन, की जेव्हा कुठली अशी परिस्थिती निर्माण होते की ती हाताळणं आपल्याला खूप अवघड वाटायला लागतं किंवा आपण क्लूलेस होतो, कुठलीही असू दे ती, जागतिक आज कोरोनासारखी महामारी असो किंवा वैयक्तिक आयुष्यातली असो, पण तुमचं मानसिक जो टफनेस आहे तो ह्या सगळ्या डिफेन्स फोर्सेसच्या जे ट्रेनिंग आणि तिथे जेव्हा तुम्ही वावरतात तेव्हा तुम्ही मेंटली भयंकर टफ बनतात. आणि जरी तुम्ही डिफेन्स फोर्सेसमध्ये काही वर्ष राहून बाहेर तुम्ही कुठल्या ठिकाणी जर नोकरी करायचा किंवा स्वतःचा काही उद्योग सुरू करायचा ठरवलं तरीही तुम्हाला खूप फरक जाणवेल की बाकीचे जे जनरली तुम्ही लोक बघत असाल त्यांच्यापेक्षा नक्कीच तुम्ही खूपशा पुढे जाऊन विचार करतात किंवा कृती करतात. आता याची उपयुक्तता, ॲडव्हान्टेजेस, गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब याच्यामध्ये क्लासिफिकेशन करण्याची किंवा सांगण्याची मला आवश्यकता नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, केंद्रीय सरकारी अधिकारी बनणं किंवा केंद्र सरकारची नोकरी हातात असणं, याच्यामध्ये तुमची जॉब गॅरंटी असते. तसंच तुमचे पे कमिशन असतात. जसं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, आता 7th पे कमिशन लागू झाला. त्या पे कमिशनमध्ये तुमची सॅलरीमध्ये प्रत्येक कमिशनमध्ये राईज होतो आणि तुम्हाला एक DA अलाउन्स असतो, डिअरनेस अलाउन्स, तर त्याच्यामध्ये दर 6 महिन्यांनी तुमची वाढ होत असते. त्याच्यानंतर तुम्हाला आर्मीमध्ये मेडिकल फॅसिलिटी आणि कॅन्टीन फॅसिलिटी या 2 फॅसिलिटी देण्यात येतात. त्या तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना रिटायरमेंट नंतर सुद्धा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. मेडिकल फॅसिलिटीमध्ये आपण बघू शकतो की अगदी कुठलाही आजार किंवा काहीही मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास MH जे आहे, मिलिटरी हॉस्पिटल जे आहे ते पूर्णपणे तत्पर असतं. कारण त्यांच्याकडे असणारी डॉक्टर्सची स्ट्रेंथ, इक्विपमेंटची स्ट्रेंथ, ओव्हरऑल स्टाफची स्ट्रेंथ आणि अनुभव हा भारतामध्ये कुठल्याही प्रायव्हेट डॉक्टरपेक्षा हा कधीही जास्तच असतो. काही मुलींना ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करण्याची खूप आवड असते. बऱ्याचशा मुली आजकाल आपण बघतो की ट्रेकिंगला जातात, पण आपण ट्रेकिंगच समोर बघत असतो कारण बऱ्याच मुली तेच करत असतात, सोपं असतं किंवा तिथे एक ग्रुप बनवून तुम्ही जाऊ शकता, त्यामुळे ट्रेकिंगच. पण ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही जर बघितलं तर व्हाईट वॉटर राफ्टिंग ही एक ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग आहे,
माउंटनेरिंग जसं मी आत्ता बोलले ते, पॅरा जम्पिंग आहे, सेलिंग आहे आणि पॅरामोटर आहे. ह्यासाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे तुम्हाला सिव्हिलमध्ये किंवा कुठंही अवेलेबल होणं अशक्य आहे. आर्मीचं आपलं स्वतःचं इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की ती पॅरलली 13.5 लाख लोकांची आज आर्मी म्हणजे आपल्या भारतातली सगळ्यात मोठी संघटना आहे, ही ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येऊ शकतं की ही किती इफेक्टिव्ह पद्धतीने काम करू शकते. त्यामुळे तुमच्यामध्ये जर असा कुठला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्याचा तुमचा मानस असल्यास किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असल्यास ते सुद्धा तुम्ही ऑप्ट करू शकतात ॲडव्हेंचर विंग थ्रू, आणि त्याचं पूर्ण शास्त्रशुद्ध ट्रेनिंग तुम्हाला मिळू शकतं. फॉर द स्पोर्ट्स वुमन, आता बऱ्याचशा मुली आपण बघतो, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा प्रायव्हेट अकॅडमीज असतात स्पोर्ट्ससाठीच्या, आणि मुली तिथे जाऊन ट्रेनिंग घेत असतात. तिथे येणारा जो क्राऊड असतो तो कितीतरी हजारांच्या घरात असतो, आणि तिथून सिलेक्ट होणारा जो आकडा असतो तो एक 10-15 असतो, तेही स्टेट गव्हर्नमेंटच्या सिलेक्शनसाठी. आपल्याकडे होतं काय की आवक जी आहे ती खूप जास्त आहे, आणि त्या गोष्टींसाठी लागणारा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते फार कमी पडतं. मग अशा वेळेस कसं होतं की मुलांमध्ये टॅलेंट जरी असलं तरी पण योग्य ते शिक्षक आणि मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ती व्यक्ती त्या खेळामध्ये चांगलं करू शकत नाही. आणि मग अगदी 10वीपर्यंत एखादी मुलगा किंवा मुलगी त्या खेळात चांगली असते आणि नंतर तिचा तो ट्रॅक बदलतो, कारण तिला ती उपयुक्तता किंवा ती उपलब्धता नसते. मग अशा वेळेस जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये सुद्धा जर काही करायचं असेल तर आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहेत. त्याच्यानंतर म्हणजे आता आर्मीच्या कुठल्याही कॅम्पमध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक स्पोर्ट्स क्लब असतंच कंपल्सरी. तिथे सगळ्या प्रकारच्या खेळांसाठीचे ग्राउंड उपलब्ध असतात तुम्हाला. आणि ते झालं जनरल, तुम्ही संध्याकाळी गेले आणि स्वतः खेळले. याच्या व्यतिरिक्त ही स्पोर्ट्स फॅसिलिटीज म्हणजे तिथे कोचेस सहित जर तुम्ही आर्मीमध्ये असाल आणि तुम्हाला जर देशासाठी खेळण्यासाठी तुम्ही उपयुक्त पात्र वाटला तर त्यात तुम्हाला आर्मी थ्रू त्या खेळामध्ये तुम्हाला ते एक्सपर्टाईज किंवा ते ट्रेनिंग देऊन तुम्हाला पुढे पाठवलं जातं. वर्ल्ड क्लास ट्रेनिंग असतं त्यामध्ये. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं पैसे देऊन ते ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता नसते. आज जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही खेळाची म्हणजे तो खेळ म्हणजे एक खूप मोठं बिझनेस झालेला आहे की ज्याच्यामध्ये पालकांना आजकालच्या खूप अवेअरनेस आला आहे की माझ्या मुलाने स्पोर्ट्समन बनावं, माझ्या मुलीने ॲक्टर बनावं किंवा माझ्या मुलाने काही अजून दुसरा सिंगर बनावं. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तिथे पैशांच्या स्वरूपात जी देवाणघेवाण चालते ती इतकी जास्त असते, आणि त्यामुळे जो जास्त पैसा देईल त्याच मुलावर लक्ष केंद्रित करणं किंवा त्याला पुढे आणणं असे हे सगळे प्रकार बाहेर चालू असतात. आणि एक उत्तम कोच असतो तो मुलाकडनं येणारा पैसा बघण्यापेक्षा त्या मुलामध्ये काय टॅलेंट आहे ते बघत असतो. त्यामुळे आपण जर बघितलं की आर्मीमधनं जर तुम्हाला काही खेळाडू अगदी म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जरी जायचं असेल तर तरी तुम्हाला ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रेनिंग मिळू शकतं. त्यानंतर तुम्ही आर्मीतच जे ॲडव्हेंचर किंवा स्पोर्ट्स विंग आहे तिथे तुम्ही इन्स्ट्रक्टर किंवा रेफरी म्हणून पण तुम्ही पुढे नियुक्त होऊ शकतात. पोस्ट रिटायरमेंटबद्दल आपण बोललोच की तुम्ही रिटायर जरी झाले तरी त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी स्कोप आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं, काल आपला जसा विषय झाला, कालच मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला नक्की काय करायचं आहे ह्याच्यासाठीच आपण फार कन्फ्यूज असतो. आणि मग अशा वेळेस कसं होतं, आपण जे कोर्सेस आपल्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी करत असतात किंवा सांगत असतात आपण ऐकत असतो, आपण लगेच तिथेच नाही मलाही हेच करायचं आहे कारण माझी मैत्रीण किंवा मित्र ते करतो आहे. आणि मग एकदम आपल्याला रिअलाईज होतं की मला तर हे करायचं नव्हतं, मला तर काहीतरी दुसरं करायचं होतं. अशा वेळेस तुम्ही जर आर्मीत असाल तर तुम्हाला फ्री पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करता येतात. म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशन नंतरचे जे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असतात त्याच्यासाठी तुम्हाला ते फ्रीली करता येतात. त्याच्यामध्ये अगदी IMA मध्ये सुद्धा तुमच्या सीट्स वॅकंट असतात, IIT मध्ये सुद्धा सीट्स वॅकंट असतात. तुम्ही डायरेक्ट जर अधिकारी असाल तर तुम्हाला ते पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करता येतात. त्याच्यानंतर त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाची फ्री स्टडी लिव्ह मिळते. असं कुठे बघितलंय का तुम्ही? जर तुम्हाला कुठला कोर्स करायचा किंवा शिक्षण घ्यायचं तर तुमचा पगार चालू आहे आणि तरी तुम्ही ते शिक्षण घेऊ शकतात, असं कधी तुम्हाला ऐकण्यात आलेलं आहे का? पण जर तुम्ही आर्मीत असाल, रुजू झालेले असाल, आर्मीत अधिकारी किंवा सैन्यात असाल तर तुम्हाला जर 2 वर्ष ती स्टडी लिव्ह म्हणजे तुम्हाला सुट्टी घेऊन तुमचा घरी अभ्यास करून तुमचा पगार चालू राहतो आणि तुम्ही तो कोर्स पूर्ण करू शकता. मुलींच्या बाबतीत सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो मॅटर्निटी लिव्ह.
लग्न झालेलं असतं बऱ्याच वेळा, आणि जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असतात आणि तुम्हाला त्याबद्दलची सुट्टी हवी असते, मॅटर्निटी लिव्ह, ती सुद्धा तुम्हाला उपलब्ध होते. पॅरेंटिंग लिव्ह असा एक सुद्धा आर्मीमध्ये कॉन्सेप्ट आहे की खूप मूल लहान असल्यास आणि त्याला सांभाळण्याची गरज असल्यास, कोण नसल्यास, आपण पोस्टिंगच्या ठिकाणी असल्यास तुम्हाला पॅरेंटिंग लिव्ह पण मिळू शकते. जर तुमचा नवरा देखील फोर्सेसमध्ये असेल, डिफेन्स फोर्सेसमध्ये, तर तुम्हाला स्पाऊस पोस्टिंग सुद्धा मिळू शकते. स्पाऊस पोस्टिंग म्हणजे आपण आणि आपला नवरा जिथे असू तर आपल्याला एका ठिकाणी जर पोस्टिंग हवी असेल, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे तुम्ही भारतभरात तुमची पोस्टिंग येते, अशा वेळेस एकत्र एका ठिकाणी पोस्टिंग सुद्धा तुमची येऊ शकते. पोस्टिंग ऑन कंपॅशनेट ग्राउंड, जर काही मेडिकली तुम्ही अनफिट झाला किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर त्या कारणावर पण तुम्ही कंपॅशनेट ग्राउंडवरती किंवा आईवडिलांचं काही कारण असल्यास तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी तुमची हे घेऊ शकतात पोस्टिंग. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा पोस्टिंग हेडक्वार्टर्सला आणि पीस लोकेशन्सला पण येतात, म्हणजे चांगल्या चांगल्या शहरांमध्ये येतात. आज तुम्ही जर बघितलं असेल, पुणे, दिल्ली झालं, मुंबईत सुद्धा आहे आर्मी, नाशिकसारख्या ठिकाणी आहे, औरंगाबादला आहे, नगरला आहे, उत्तर प्रदेश आणि इकडे तर आहेच. त्यामुळे तुमची चांगल्या शहरी ठिकाणी सुद्धा तुमचे पोस्टिंग लोकेशन्स असतात. तुम्ही कॉलेजेसमध्ये ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा जॉईन होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे टर्मिनल बेनिफिट्स. तुम्हाला आर्मीमध्ये काही वर्ष सेवा केल्यानंतर काय बेनिफिट्स मिळू शकतात त्याचे ते आपण बघूयात. एक तर तुम्हाला पेन्शन मिळते. जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही आत्ता गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन नाही, ती फक्त आर्मीत आहे आत्ता पेन्शनेबल जॉब तुमचा. त्यामुळे जर तुम्ही अधिकारी असाल आणि तुमचा जर 20 वर्षाचा बॉन्ड असेल, जर तुम्ही परमनंट कमिशन असाल, तर तुम्हाला 20 वर्षांनंतर पूर्ण पेन्शन लागू होते. तर तुम्ही जवान म्हणून भरती झालास तर तुम्हाला 15 वर्षांनंतर रिटायरमेंट घेता येते आणि त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला पेन्शन ही लागू होते. मेडिकल फॅसिलिटीज, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मेडिकली काही प्रॉब्लेम आला तर फ्री ऑफ कॉस्ट तुमची कुठलाही मेडिकल प्रॉब्लेम हा ट्रीट होतो, त्यासाठी काहीही पैसे लागत नाही. तेवढी काळजी घेतली जाते इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आर्मीतनं रिटायर झालेले JCOs, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आणि हवालदार, हे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तलाठी किंवा PSI म्हणून परत 15 वर्षांनंतर काम करतात. तर ही सुद्धा खूप मोठी एक संधी आहे. मी बऱ्याच बघितलं की ग्रामीण भागातल्या मुली ज्या असतात त्या फक्त PSIच्या सिलेक्शनसाठीच कितीतरी वर्ष झगडत असतात. कॉन्स्टेबल सारख्या पदांवर बऱ्याचशा मुली रुजू होताना मी बघितलंय, पण तिथे तो स्ट्रगलही खूप जास्त असतो. जेव्हा तुम्ही आर्मीतनं डायरेक्ट जायचं ठरवतात तेव्हा तुम्हाला रिझर्वेशन असतं गव्हर्नमेंट जॉबमध्ये, म्हणजे तुम्ही आर्मीतनं सर्व केल्यानंतर तुम्हाला तलाठी किंवा PSIचा ही नोकरी लागू शकते स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. आता तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक जॉबसाठी एज आहे फॅक्टर, म्हणजे तुमचं वय खूप महत्त्वाचं असतं. मग अशा वेळेस तुम्ही जर आर्मीतनं सर्व करून आले असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण लागू पडतं की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर MPSC देण्याचं वय जर 33 असेल आत्ता आणि तुम्हाला ते सुद्धा लागू पडतं की तुम्ही त्याच्यावर क्रॉस केलं असेल ते वय, तरी तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये नोकरी मिळते. जसं मी तुम्हाला सांगितलं की IMA मध्ये सुद्धा वॅकन्सी असते. टाईप्स ऑफ जॉब. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आर्मीमध्ये तुम्ही काय काय कुठे कुठे रुजू होऊ शकतात. म्हणजे आर्मी हा एक सगळ्यात म्हणजे खूप मोठी ही ऑर्गनायझेशन आहे. तिथे खूप साऱ्या विंग्ज आहेत. तर तुम्ही कुठे कुठे तिथं मुली कुठे प्रामुख्याने रुजू होऊ शकतात. एक तर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट त्यांचं जे आहे, तुम्ही जर इंजिनिअरिंग केलेलं असेल सिव्हिलमधनं तर तुम्ही टेक्निकल एंट्रीमधनं सुद्धा तुम्ही आर्मी जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर, एरोनॉटिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या सगळ्या प्रामुख्याने क्षेत्रांमध्ये तुम्ही नोकरी करू शकता. टेलिकम्युनिकेशन म्हणजे सिग्नल रिलेटेड जी विंग आहे आर्मीची ती आहे. सिव्हिल इलेक्ट्रॉनिक, EME आणि इंजिनियर्सची जी विंग आहे. एरोनॉटिकल म्हणजे आर्मी एव्हिएशन मध्ये एरोनॉटिकल, तुम्ही एअर ट्रॅफिक कंट्रोल वगैरे ऐकलं असेल, ती एक विंग आहे. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल सुद्धा EME मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एक आर्मीची विंग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. MNS मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस, जसं मी सांगितलं की मिलिटरी हॉस्पिटल हा एक खूप मोठा आर्मीची स्वतंत्र हॉस्पिटल व्यवस्था. मग या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तुम्ही मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस
म्हणजे जसं तुम्ही बाहेर नर्स असतात त्याच्यापेक्षा याच्यामध्ये येणारे ॲडव्हान्टेज, पे स्केल, सुट्टी आणि बाकी सगळे तुमच्या फॅसिलिटीज या खूप तफावतीने आढळतात. इथे फार कम्फर्टेबली तुम्ही तुमची नोकरी करू शकता. जर तुम्ही MBBS केलेलं असेल बाहेर आणि स्पेशलायझेशन करून तुम्ही स्पेशलायझेशन MBBS केलेलं असेल तर आर्मीत स्पेशलायझेशन करून तुम्ही डॉक्टर म्हणून सुद्धा रुजू होऊ शकतात. त्याच्यानंतर आर्मीची एक एज्युकेशनसुद्धा विंग आहे. तिथे आर्मी एज्युकेशन कॉप्स मध्ये तुम्ही भरती होऊ शकतात. जसं तुम्ही आपल्याकडे आत्ता BSc, MSc, BEd किंवा नेट-सेट या एक्झाम देऊन जसं आपण विविध कॉलेजेस आणि शाळांमध्ये जे काही आपण प्राध्यापक किंवा शिक्षक म्हणून रुजू होतो, त्याचप्रमाणे आर्मीची एज्युकेशन एक विंग आहे, तिथे तुम्ही नोकरी करू शकता. त्याच्यानंतर अकाउंट्स, टेक्निकल, ॲडमिनिस्ट्रेशन, लॉजिस्टिक आणि मेट्रोलॉजी ब्रांचेस ह्यासुद्धा विविध ब्रांचेस आहेत जिथे तुम्ही रुजू होऊ शकतात. फील्ड्स कुठले कुठले आहे आर्मीमध्ये प्रामुख्याने, की आता इथं महिलांना वाव आहे, इथे महिलांची एंट्री आहे, तर त्याच्यामध्ये पहिली आहे लॉ. लॉ बरेच जण LLB माझ्या माहितीतच बऱ्याचशा दुर्गा आत्ता ॲपियर आहेत लॉ करत आहेत, काही जणींचं पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही जर LLM केलेलं असेल LLB नंतर तर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो लॉ ऑफिसर म्हणून. त्यामुळे लॉ ही एक सुद्धा खूप चांगली विंग आहे. त्याच्यानंतर मेडिकलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस म्हणून तुम्ही लागू शकतात, इंजिनिअरिंगमध्ये लागू शकतात, लॉजिस्टिकमध्ये लागू शकतात, एज्युकेशन आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल. एअर ट्रॅफिक कंट्रोल आर्मीची जी आर्मी एव्हिएशन ही जी विंग आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळी हेलिकॉप्टर्स संबंधित सगळे अधिकारी म्हणजे पायलट्स, त्याच्या रिलेटेड इंजिनिअरिंग ऑफिसर, टेक्निकल स्टाफ सगळा आणि ATC ऑफिसर. ATC म्हणजे तुम्ही बघितलं असेल की विमान किंवा हेलिकॉप्टर खाली उतरताना एक रूम असते, एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम, जिथे बसून तुम्हाला पायलटला सूचना दिल्या जातात की तुम्ही कुठं आता लँड करा, तुम्ही कुठं सेफली कुठल्या रनवेवरती उतरा. तर त्या संदर्भातला सुद्धा सगळ्या याच्यांमध्ये मुलींना एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून सुद्धा तिथे रुजू होता येईल. पॅरामिलिटरी फोर्सेस हा आर्मीमध्ये एक खूप मोठी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, जे काही बॉर्डरला आत्ता आपले जे फोर्सेस डिप्लॉय केलेले आहे त्याच्यामध्ये मुलींना नक्कीच एंट्री मिळू शकते. ITBP इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस आणि आर्मी हे मिळून आत्ता जे काही जॉईंट ऑपरेशन्स चालू आहे चायनाच्या बॉर्डरवरती तर ते ITBP म्हणून आहे, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस. CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. तुम्ही एअरपोर्टला सुद्धा जर कधी गेले तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे CISFच्या बऱ्याचशा मुली आणि अधिकारी तुम्हाला भेटतील, महिला प्रामुख्याने. त्यामुळे तोही एक खूप चांगला ॲव्हेन्यू आहे. त्याच्यानंतर CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे. CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स तुम्हाला दिसते एअरपोर्टवरती. कोस्ट गार्ड म्हणजे नेव्ही, आर्मीची नेव्ही म्हणजे जी पाण्याच्या संदर्भातली जी काही आर्मीची विंग आहे नेव्ही, तर त्यामध्ये कोस्ट गार्ड म्हणून एक डिपार्टमेंट आहे, तर तिथे तुम्हाला वाव मिळू शकतो. आता आर्मीमध्ये मुलींची एंट्री म्हणजे तुम्ही आर्मीमध्ये तुम्हाला जायचं तर आहे, आत्तापर्यंतचं आपण बघितलं की कुठे कुठे तुम्ही जाऊ शकतात, त्याचे काय काय फायदे आहेत. आता स्पेशल एंट्री फॉर वुमन म्हणजे आर्मीमध्ये जर तुम्हाला आत्ता तुम्ही शाळेतनं पासआउट झालेल्या आहात काही दुर्गा आणि जर तुम्ही NCC घेतलेलं असेल तर तुम्ही NCC घेऊन C सर्टिफिकेट जे आपण म्हणतो ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही डायरेक्ट आर्मीमध्ये इंटरव्ह्यू देऊन जॉईन होऊ शकता. वेकन्सीज पर कोर्स 4 असतात, की 2दा वेकन्सीज निघतात NCCच्या पर कोर्स म्हणजे 6 महिन्याला एकदा अशा 4 वेकन्सीज असतात. ह्याबद्दलचं जे नोटिफिकेशन आहे ते एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा डेली न्यूजपेपरमध्ये असतं. आपल्याकडे लोकसत्तामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गव्हर्नमेंट जॉब्सच्या आणि आर्मीच्या सुद्धा न्यूज असतात, तर तुम्ही त्या वारंवार बघितलं पाहिजे. त्यानंतर नोटिफाईड बाय डायरेक्टरेट जनरल रिक्रुटिंग AG ब्रांच इन जून अँड डिसेंबर. आर्मीची जी AG ब्रांच आहे याला आपण म्हणतो की डायरेक्टर जनरल रिक्रुटिंग ब्रांच, तर त्यांचं सुद्धा नोटिफिकेशन निघतं जून आणि डिसेंबरमध्ये. तर तुम्ही त्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा आहे 19 ते 25 वर्ष वयोगट. 19 ते 25 वर्षाच्या आत तुम्ही हे सगळं करू शकतात. क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे, 50% तुम्हाला पाहिजे.
त्याच्यानंतर तुम्ही 2 वर्ष जर एक डिव्हिजनल आर्मीमध्ये सर्व केलेलं असेल NCC थ्रू, तर मिनिमम B ग्रेड इन C सर्टिफिकेट एक्झाम पाहिजे. जे मी तुम्हाला C सर्टिफिकेट म्हटलं त्याच्यामध्ये मिनिमम B ग्रेड तरी पाहिजे. हाऊ टू अप्लाय तर मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन ऑफलाईन ॲज नोटिफाईड इन द नोटिफिकेशन थ्रू NCC DTE, म्हणजे तुम्ही NCCमध्ये असल्यास तिथनं सुद्धा तुम्हाला ते कळू शकतं. त्याच्यानंतर SSBची जी परीक्षा होते सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची, तर त्याची जी तारीख असते ती डिसेंबर, जानेवारी आणि जून, जुलैमध्ये असते. अधिकारी होण्यासाठी जी आपण परीक्षा देतात, मुली जी परीक्षा देतात, तर त्याला SSBची एक्झाम म्हणतात, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. त्याची तारीख डिसेंबर, जानेवारी, जून आणि जुलैमध्ये असते. कमेन्समेंट ऑफ ट्रेनिंग APR अँड ऑक्टोबर ट्रेनिंग अकॅडमी OTA. आता तुम्ही जर मुलींनी अधिकारी म्हणून फोर्सेसमध्ये जॉईन करायचं असं ठरवलं, तर त्यासाठी जे तुमचं SSB क्लिअर झालं तुम्ही सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, तर त्याचं जे ट्रेनिंग असतं, तर ते ट्रेनिंग असतं चेन्नईला. 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं ते. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी त्याला म्हणतात, OTA. आणि ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 49 वीक आहे त्याचं. 49 आठवडे तुमचं ट्रेनिंग चालतं. शॉर्ट सर्व्हिस कमिशन नॉन टेक्निकल वुमन. आता जर तुम्ही इंजिनियर नसाल, टेक्निकल बॅकग्राऊंडच्या नसाल, तर तुम्हाला शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर, शॉर्ट सर्व्हिस म्हणजे काय, कमीत कमी 5 वर्षासाठी तुम्ही आर्मीमध्ये नोकरी करू शकतात. त्याच्यानंतर तुमच्या परीक्षा आणि तुम्ही जर थ्रू झाले तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्याच्यामध्ये वॅकन्सीज पर कोर्स 12, ट्वाईस अ इयर, वर्षातनं 2दा 12 वॅकन्सीज असतात. नोटिफिकेशन परत एम्प्लॉयमेंट न्यूज आणि लिडिंग डेली न्यूजपेपरला असतात. त्याच्यानंतर नोटिफाईड बाय UPSC अंडर द AIGS ऑफ CDSE इन जुलै, नोव्हेंबर. हे UPSC अंडर येतं. एलिजिबिलिटी क्रायटेरिया परत 19 ते 25 आहे. आणि तुमचं ग्रॅज्युएशन हे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं पाहिजे. मॅरिटल स्टेटस हे अनमॅरिड पाहिजे. तुमचं लग्न झालेलं नाही पाहिजे. हाऊ टू अप्लाय ऑनलाईन ऑन UPSC वेबसाईट ॲज पर डेट्स गिवन इन द नोटिफिकेशन इन द मंथ ऑफ जुलै अँड नोव्हेंबर. प्रत्येक गोष्ट आजकाल ऑनलाईन अवेलेबल आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जेव्हा जेव्हा ऑनलाईन कुठली गोष्ट सर्च करतात त्याच्यामध्ये त्या एंट्रीज किंवा त्या परीक्षांच्या तारखासुद्धा दिलेल्या आहेत. SSBची जी डेट आहे ती शक्यतो जून ते जुलै आणि नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये असते. आणि ट्रेनिंग हे ऑक्टोबर, एप्रिल महिन्यात असतं OTAला. ड्युरेशन मी सांगितलं 49 आठवडे असतं. त्याच्यानंतर लॉ वुमन एंट्रीज. मी जसं सांगितलं, जर तुमचं LLB झालेलं असेल आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं असेल LLM, तर 4 वेकन्सीज असतात. ट्वाईस अ इयर, 2दा वर्षातनं. नोटिफिकेशन परत एक न्यूजपेपरमध्ये जे आपलं डेली न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये पब्लिश केलं जातं. हेच नोटिफाईड बाय डायरेक्टर जनरल रिक्रुटमेंट ब्रांच जे आर्मीचे आहे त्यांच्याकडनं असतं. ह्याच्यासाठीचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे लॉ ऑफिसरसाठीचा, तो 21 ते 27 वर्ष आहे. क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही LLB हे 55% पास झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन बार काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी एलिजिबल पाहिजे. मॅरिटल स्टेटस अनमॅरिड पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. तुमचं लग्न झालेलं नाही पाहिजे. हाऊ टू अप्लाय ऑनलाईन ऑन ऑफिशियल वेबसाईट. आणि तुम्हाला जर आता हे ऑनलाईन कुठल्या वेबसाईटवर जायचं हा प्रश्न असेल तर ती वेबसाईट सगळ्यांनी जर वही पेन घेतलं असेल तर लिहून घ्या. www.joinindianarmy.nic.in हे वेबसाईटचं नाव आहे. www.joinindianarmy.nic.in हे वेबसाईटचं नाव आहे. ट्रेनिंग हे ऑक्टोबरमध्येच होतं. मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस बद्दल जे आपण बोललो त्याच्यामध्ये 4 वर्षाचा BScचा नर्सिंग कोर्स आहे, तो जुलै-ऑगस्टमध्ये असतो. 3 वर्षाचा डिप्लोमा असतो नर्सिंगचा सप्टेंबरमध्ये. त्याच्यानंतर जी मी आत्ता वेबसाईट सांगितली joinindianarmy.nic.in ही सगळ्या आर्मीमध्ये, तुम्हाला आर्मीमध्ये कुठल्याही विंगमध्ये जायचं असलं तर त्या संदर्भातली ही वेबसाईट आहे. तुमचं 12वी सायन्स पाहिजे आणि रायटिंग एक्झाम पेपर असतो. नेव्ही ही जी ब्रांच आहे त्या नेव्हीमध्ये ATC एअर ट्रॅफिक कंट्रोल मी जे सांगितलं, ऑब्झर्वर, लॉ, लॉजिस्टिक, एज्युकेशन आणि नेव्हल आर्किटेक्चर हे एवढ्या गोष्टी आहे ज्याच्यामध्ये नेव्हीमध्ये तुम्ही काम करू शकतात. कोस्ट गार्ड जे आहे त्याच्यामध्ये असिस्टंट कमांडंट लॉ. एज रिक्वायरमेंट आहे 21 ते 30 वर्ष. लॉ डिग्री पाहिजे.
पायलट, कमर्शियल पायलट लायसन्स तुमच्याकडे असलं तरी चालेल. आजकाल बाहेर सुद्धा कमर्शियल पायलट ट्रेनिंग कोर्सेस कंडक्ट केले जातात, तर तुमच्याकडे ते असल्यास तुम्ही कोस्ट गार्डला सुद्धा पायलट म्हणून जॉईन होऊ शकता. जनरल ड्युटी असते आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, म्हणजे 5 वर्षासाठी आहे. एअरफोर्समध्ये जायचं असल्यास अकाउंट्स, एज्युकेशन, टेक्निकल, फ्लाईंग, ॲडमिनिस्ट्रेशन अँड लॉजिस्टिक अँड मेट्रोलॉजी. एअरफोर्समध्ये जर कोणाला जायची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये त्या कुठे कुठे जाऊ शकतात, तर अकाउंट्स, एज्युकेशन ब्रांच, टेक्निकल ब्रांच, फ्लाईंग, ॲडमिनिस्ट्रेशन अँड लॉजिस्टिक, मेट्रोलॉजी. मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल की फायटर उडवणाऱ्या 3 पहिल्या आपल्या भारताच्या 3 महिला पायलट म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला, ज्या क्वालिफाय झाल्या. तर असं सुद्धा काही जणींची इच्छा असते काहीतरी वेगळं करण्याची, फायटर एअरक्राफ्ट देशाचं चालवण्याची, तर त्याच्यासाठी पण तुम्ही एअरफोर्समध्ये अप्लाय करू शकतात. सिलेक्शन फॉर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड प्रोसेस जी आहे, शॉर्ट सर्व्हिस सिलेक्शन कमिशन, त्याच्यामध्ये SSB असतं. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. त्याच्यामध्ये मेडिकल टेस्ट होते, तुमची मेरिट लिस्ट लागते, त्याच्यानंतर ट्रेनिंग होते आणि मग तुम्ही कमिशन होतात. काय काय प्रोसेस आहेत परत सांगते. SSBची परीक्षा तुम्ही पहिले देतात, इंटरव्ह्यू होतो, त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट होते, त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागते, मग ट्रेनिंग होतं आणि मग तुम्ही कमिशन होता. परमनंट कमिशन म्हणजे तुम्हाला 20 वर्ष परमनंट कमिशन म्हणजे कमीत कमी 20 वर्ष तुम्ही राहू शकतात. त्याच्यानंतरही तुम्ही कंटिन्यू करू शकतात, पण मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता. त्याच्यामध्ये कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम असते. इंग्लिश आणि जनरल नॉलेज तुमचं खूप चांगलं असणं गरजेचं आहे. इंग्लिशवर कमांड असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पण SSBची परीक्षा होते, मेरिट लिस्ट लागते, ट्रेनिंग होतं आणि मग तुम्ही कमिशन होतं. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, ग्रुप टास्क, स्टोरी रायटिंग, सेंटेन्स फ्रॉम वर्ड, इंडिव्हिज्युअल टास्क, पब्लिक स्पीकिंग, सायकोलॉजिकल टेस्ट, सगळे आपण जे व्यक्तिमत्व विकास म्हणतो आहे ते व्यक्तिमत्व विकासाच्या सगळ्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत. ग्रुप डिस्कशन, तुम्ही 10 जणांना बसवलेलं आहे आणि एक विषय दिलेला आहे, ते तुम्हाला उत्तम पद्धतीने मांडता आलं पाहिजे. ग्रुप डिस्कशनमध्ये आपणच बोलणं किंवा आपणच मुद्दे मांडणं ह्याला अर्थ नसतो, तर त्या ग्रुपमध्ये प्रत्येकाने ठरवून आपला ग्रुप कसा जिंकेल. इंटरव्ह्यूमध्ये तुमचं कम्युनिकेशन तपासलं जातं, तुम्हाला ग्रुप टास्क दिले जाते की ॲज अ ग्रुप तुम्ही कसं फंक्शन करतात. हे आपण वर्गामध्ये सुद्धा अनुभवतो, जेव्हा तुम्हाला वेगळे वेगळे आपण दालनं करून देतो आणि त्या दालनांमध्ये तुम्ही किती एकत्र पद्धतीने काम करतात, तुम्ही कसं परफॉर्म करतात हे ऑब्झर्व केलं जातं. स्टोरी रायटिंग, तुम्हाला एखादी स्टोरी लिहायला लावतात. सेंटेन्स फ्रॉम वर्ड, एक शब्द दिला जातो त्याच्यापासून सेंटेन्स बनवायला सांगतात. इंडिव्हिज्युअल सुद्धा टास्क असते आणि सायकोलॉजिकल टेस्ट असते, म्हणजे तुम्ही मानसिकरित्या किती खंबीर आहात. हाऊ टू क्रॅक द कोड, तुम्ही कसं हे क्रॅक करू शकतात. तुम्हाला फोर्सेसमध्ये ते यायचं आहे तर एक तुम्ही NCC कॉलेजमध्ये जॉईन करा किंवा आमचे जे करस्पॉन्डन्स आर्मीचे जे कोर्स आहेत ते करा. इंग्लिश न्यूज नेहमी बघा, हे मी तुम्हाला प्रत्येक आपल्या सत्रात सांगत असते की इंग्लिश न्यूज बघणं, इंग्लिश न्यूजपेपर वाचणं हे खूप गरजेचं आहे, कारण इंग्लिशवरती प्रभुत्व येणं हे गरजेचं आहे. आर्मीमध्ये सगळेजण प्रामुख्याने इंग्लिशमध्ये बोलतात आणि इंग्लिश ही भाषा वापरली जाते. न्यूजपेपर वाचणं, नॅशनल इंटरनॅशनल तुम्हाला माहिती पाहिजे की काय घडामोडी चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर तुमचं पब्लिक स्पीकिंग आणि ग्रुप डिस्कशन तुम्ही इम्प्रूव्ह करा. तुम्ही कुठेही गेल्यानंतर तुम्ही स्टँड आउट झाले पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. तुम्ही कुठल्या कुठल्या क्वालिटीज डेव्हलप केल्या पाहिजे. लॉजिकल थिंकिंग अँड रिझनिंग, एखादी सिच्युएशन आली तर त्याला तुम्ही लॉजिकली कसं हँडल कराल. अगदी छोट्या छोट्या दुर्गावाहिनीच्या वर्गात जरी आपल्याला काही मुलींचे प्रॉब्लेम्स असतात, तेव्हा जरी आपण शिक्षिका नसू तरी एक वर्गार्थी म्हणून सुद्धा तुम्ही काय करू शकता तो प्रॉब्लेम्स मिटवण्यासाठी. का अजून त्याच्यामध्ये फक्त डिस्कशन करून करून तो विषय वाढवायचा, छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये तुमचं लॉजिकल रिझनिंग काय असू शकतं, किंवा एखादं घरगुती संकट आलं तर तुम्ही काय कराल. प्लॅनिंग स्किल, प्लॅनिंग खूप मोठा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला अचीव करायची त्याच्यासाठी प्लॅनिंग हे फार गरजेचं असतं. प्लॅनिंगशिवाय आपण काहीही करू शकत नाही आयुष्यामध्ये. जर तुम्ही प्लॅनिंग केलेलं असेल कुठलंही, आजपासून जर तुम्ही प्लॅनिंग केलं की पुढच्या 5 वर्षांनंतर मी आर्मीत जायचं, तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल. क्विक डिसिजन मेकिंग, बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला फार कमी वेळ असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन निर्णय घ्यायचा असतो आणि मग अशा वेळेस बरोबर एकदा ट्रेन सुटली, एकदा बस सुटली की मग विषय संपून जातो. तो जो थोडासा वेळ असतो त्याच्यामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेणं हे सुद्धा तुम्ही स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे की मी घेऊ शकते का अशी एखादी सिच्युएशन आली तर. बऱ्याच वेळा मुली कसं होतं की त्या योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्समध्ये फसतात आणि संकटांना सामोरं जायला लागतं त्यांना. टीम स्पिरिट, तुम्ही बघितलं असेल की आपली इंडिया जेव्हा एखाद्या टीममध्ये परफॉर्म करत असते तेव्हा ते स्पिरिट काय हाय असतं.
तिथे विचार फक्त देशाचा असतो की आपला देशासाठी आपण ते मेडल आणायचं किंवा ती ट्रॉफी घ्यायची. ते टीम स्पिरिट तुमच्यामध्ये पाहिजे. तिथे तुम्ही एकटे कोणीही काहीही नसतात. तुमची टीम हेच तुमचं सगळं सर्वस्व असतं. डेअरिंग मी काल सुद्धा म्हटले की तुम्हाला काही निर्णयांच्या बाबतीत रिस्क टेकिंग ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला ती घेता आली पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्याला आपण आजूबाजू ऐकतो आणि त्याप्रमाणेच वागतो. कोरोनामुळे सगळं बंद आहे, आता आपण लॉकडाऊनमध्ये आहेत आणि आपण त्याच गोष्टींचा विचार. त्याच्यामधनं तुमच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? तुम्ही काही सेवा कार्य करू शकतात का? तुम्ही बाहेर जाऊन काही कोणाला मदत करू शकतात का की ज्याच्याने कोणाला त्रास होणार नाही आणि तुम्ही स्वतः सेफ राहू शकाल? तर या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही डेअरिंग केलं पाहिजे. कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास हा खूप वाढला पाहिजे. स्पोर्ट्समनशिप कशाला म्हणतात की तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार. तुम्ही एकटे कोणीही नाही. यू आर ग्रुप ऑफ टीम. तुम्ही एक पार्ट आहात त्या टीमचा, तुम्ही एक हिस्सा आहात त्या टीमचा आणि तुम्हाला ते टीमला पुढे न्यायचं आहे. तुम्हाला एकट्याला पुढे जायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशन करताना नुसतं इंग्लिश बोलण्याला अर्थ नसतो. ते इंग्लिश तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करतात. कधी पण गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट असं म्हटलं जातं. तर हा सगळीकडेच लागू होतो. तुम्ही जसं बोलाल त्याच पद्धतीने समोरचा तुमच्याशी बोलत असतो आणि तुम्हाला जज करत असतो तुमच्या बोलण्यानुसार. मिथ, लाईफ इज ऑलवेज ऑन द बॉर्डर. इट्स व्हेरी डिफिकल्ट. वुमन कांट डू इट. इट्स व्हेरी डेंजरस. आपल्याला बऱ्याच गोष्टी, मिथ म्हणजे काय तर आपल्याला ऐकायला येणाऱ्या अशा गोष्टी की ज्या सत्य नाही. त्याच्यामध्ये एक की बॉर्डरवरचं आयुष्य म्हणजे एकदम वेगळंच भीतीदायक असतं. दुसरी गोष्ट फार अवघड असतं ते आणि मुली ते करूच शकत नाही. हा सगळ्यात चुकीचा विचार रुजवला जातो मुलींमध्ये प्रामुख्याने की ह्या गोष्टी मुली करू शकत नाही, हे मुलींना जमत नाही. असं काहीही नसतं आणि ते फार डेंजरस असतं. डेंजरस असं काहीही नसतं. महत्त्वाचा जर मुद्दा तुम्ही बघितला तर पुरुष आणि स्त्री ह्या दोघांच्याही वेगवेगळ्या कॅपॅबिलिटीज आणि स्ट्रेंथ आहेत. त्यांची शक्ती वेगळी वेगळी आहे. पुरुष जरीही आपण म्हणू की बाय मसल दे स्ट्रॉंग असतात, पण महिला ह्या मेंटली जास्त स्ट्रॉंग असू शकतात. मग जिथे 1 to 1 तुम्हाला फाईट करण्याची गरज नाही, तिथे तुम्ही तुमच्या मानसिक तुमचा जो स्ट्रॉंगनेस आहे त्याच्याने तुम्ही फार चांगला टीमवर्क करू शकता. त्यामुळे स्वतःला अंडर एस्टिमेट करून मग आर्मीत मुली जातच नाही, ते मुलींचं कामच नाही असं म्हणणाऱ्यांना पहिले सांगायचं तुम्ही शांत बसा, तुम्हाला काही माहिती नाही आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा मुलींनी. रिॲलिटी, आत्तापर्यंत अशा मुलींनी डिफेन्स फोर्सेस जॉईन केलेल्या आहे की ज्यांनी स्वप्नात विचारसुद्धा केलेला नव्हता आणि त्या ऑलरेडी आता जॉब करत आहेत आणि त्यांना बरेचसे रिवॉर्ड्स बक्षीससुद्धा मिळालेले आहेत. आणि देशासाठी सेवा करून आणि मग आपलं कुटुंब चालवणं किंवा आपलं जे काही रोजचं आपण कमवून आणतो किंवा जे पैशाच्या स्वरूपात आपल्याला रिवॉर्ड्स मिळतात ते चालवणं, देशासाठी सेवा करून, तर ते त्याच्यामध्ये एक वेगळंच समाधान आहे. कन्क्लुजन काय ह्या सगळ्या ह्याच्यातनं तर तुम्ही स्वतः सेल्फ इंडिपेंडंट बनतात. तुम्ही कोणावरही अवलंबून राहत नाही. तुम्ही बाकीच्यांची काळजी घेऊ शकतात. तुम्ही देशासाठी सर्व्हिस करतात. त्याच्यानंतर तुमचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात, एक स्ट्रेंथ येते, एक पॉवर येते. त्याच्यानंतर तुम्ही सोसायटीला काहीतरी देऊ शकतात आणि तुम्ही एक कुटुंबाचा असा हिस्सा होऊ शकतात की तुमच्या कुटुंबावर कुठलंही संकट की कुठलंही काहीही प्रॉब्लेम आले तर त्याच्यामधनं तुम्ही सक्षमपणे तुमच्या कुटुंबाला बाहेर काढू शकतात. आज जे आपलं सत्र झालं ते पूर्णपणे टेक्निकल स्वरूपाचं होतं. म्हणजे मी तुम्हाला फोर्सेस जॉईन करायच्याबद्दल सगळ्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या, पण ह्या करायच्या की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा असणार आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाला संधी असते की आपण स्वतः काहीतरी करून दाखवणं आणि देशाची सेवा करणं. आता ती संधी जे कॅच करतात, जे त्या संधीचा उपयोग करतात आणि कृतीत आणतात ते नक्कीच सक्सेसफुल होतात. जे फक्त विचार करत बसतात त्यांच्यासाठी काय सांगणार मी. म्हणजे आपण नुसतं खूप हुशार आहोत आणि विचार करून बसलो आणि कृती नाही केली तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आज योग्य वेळ आहे. आम्हाला कोणी हे मार्गदर्शन देणारं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला आम्ही हे मार्गदर्शन देत आहोत. तुमच्या हातात तुमचं वय आहे, तुमच्या हातात तुमचे एफर्ट्स आहे, तुमच्या घरच्यांची तुम्हाला पूर्ण आत्ता सपोर्ट आहे, पूर्वीसारखा आता राहिलेलं नाही. त्यामुळे जास्तीत जास्त दुर्गांनी याचा प्रचार आणि प्रसार देखील करावा आणि आपण स्वतः देशाच्या सेवेसाठी काय करू शकतो किंवा आपण खरोखर आर्मीमध्ये जाऊ शकतो का, तर या गोष्टीचा नक्की एकदा विचार करून बघावा.
धन्यवाद. आजचं सत्र याबद्दलच्या कुठल्याही तुमच्या जर काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर सगळ्या दुर्गांकडे नंबर तर आहेतच. मृणालिनी ताईकडे नंबर आहे माझा. तर ताई आणि माझ्या ताईला जरी संपर्क केला तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती मी देऊ शकेल. त्यामुळे बेटर लेट दॅन नेव्हर. आत्तापासूनच तयारी करा आणि देशासाठी काहीतरी करून दाखवा. जय दुर्गे, जय श्रीराम.